लागलेल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये सध्या शिंदे शिवसेना गट जो आहे आपला म्हणजे शिवसेना शिंदे गटाच्या प्रचारकांनी आघाडी घेतलेली असं वाटतंय. कुठेतरी जनतेचं कशा प्रकारे तुम्हाला सहकार्य मिळतोय, काय आहे नेमकी प्रचाराची माहिती आम्हाला द्या. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. जनता तर सर्वसामान्यांच्या बरोबर असते, त्याच हिशोबात आपला उमेदवार माननीय हेमांगीताई हिरामण पाटील हा सर्वसामान्यांचा उमेदवार आहे. आधी काम केल्यानंतर ग्राउंडला आज त्यांनी इलेक्शनमध्ये किंवा राजकारणात पदार्पण केलेलं आहे. तेही शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने, माननीय साहेबांच्या आशीर्वादाने केलेले आहे. तर त्यांच्यासाठी आज आपण कित्येक दिवस प्रचाराचा जो हे चाललेला आहे, प्रचार चाललेला आहे, त्याच्यात स्वतः आमदार साहेब मोरे साहेब फिरतायत, त्याचबरोबर प्रकाश पाटील दादा फिरतायत साहेब, त्यात निलेश सांबरे साहेब फिरतायत, अगदी घरोघरी फिरतायत आणि लोक त्यांना आरत्या करतायत. तर हा याचा रिझल्ट आहे का मागील 5 वर्षात केलेलं शिवसेनेने काम वाड्यामध्ये आणि त्याचबरोबर जिजाऊचं असलेलं काम हे खूप दोघांची सांगड झालेली आणि ते वाडावासियांच्या लाभासाठी केलेलं काम आहे. जर उद्याला हेमांगीताईंना संधी भेटली तर जे 50 विद्यार्थी वाड्यावरून झडपोलीला जातात, त्या 50 विद्यार्थ्यांचा 500 आणि 5000 होण्यासाठी सांबरे साहेब ती शाळा वाड्याला त्या वाडावासियांना देतील. आपणही बघितलेलं आहे का मागील लोकसभेच्या इलेक्शनला सांबरे साहेबांनी सांगितलं का मी भिवंडी लोकसभेला हॉस्पिटल देईन आणि सीट पडूनही अगदी 4-6 महिन्यातच सांबरे साहेबांनी 100 बेडेड हॉस्पिटल त्या शहापूर तालुक्यात भिवंडी लोकसभेसाठी दिलं. त्याच हिशोबात ते आताही वाड्यासाठी ते देऊ शकतात आणि ते नक्कीच देतील. त्याचबरोबर अजून विकास होण्यासाठी नगर विकास मंत्री जर माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहे तर तेही वाड्यासाठी भरभरून निधी देतील ना, वाड्याचा विकास होईल. जे वाडावासी ठाण्याला राहतात किंवा स्थलांतरित व्हावं लागतं विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, सुखसुविधासाठी, आरोग्यासाठी, तर त्या सुखसुविधा देण्यासाठी हेमांगीताई कटिबद्ध असतील आपल्या वाडावासियांसाठी. आणि राहिला विषय विरोधाचा, तर विरोध हा चांगल्याच गोष्टींना होत असतो. दगड हा पिकलेल्याच आंब्यांवर फेकला जातो. त्याच हिशोबात आज विरोधकांना वाटतंय कुठेतरी तर सर्वसामान्यांचा आवाज हा दाबला पाहिजे. ज्या लोकांना 2018 पासून आतापर्यंत जिजाऊ मदत करते तर त्यांनी असं करू नये अशी विनंती मला वाटते. सगळे तर आपलेच आहेत, तर सर्वसामान्यांनाही अधिकार द्यावा पुढे येण्याचा. किती वर्ष तुमच्या मागे फिरायचं, ते तुम्ही सांगाल याला सपोर्ट करा तर त्याला सपोर्ट करायचा. तर ही दडपशाही कुठेतरी थांबली पाहिजे. काय खोदून शोधलं तुम्ही, काय भेटला तुम्हाला? अहो आम्ही गरीब माणसं आहेत, घरोघरी एरियावारी वार्डावारी 50-60 आमचे लाभार्थी आहेत, ते आमची संपत्ती आहे. बाकी जे काम आहे ते जिवंत आहे. अगदी आदरणीय शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने जे वाड्यात काम झालेलं आहे ते जिवंत आहे. आपण कॉन्क्रिटीकरण रस्ते बघतोय, पाण्याची समस्या सुटलेली बघतोय, हे त्यांच्या आशीर्वादाने काम आहे ना, ते काम कोणी घेऊ शकत नाही. तसं सांबरे साहेबांचंही वाड्यामध्ये जे काम आहे, उद्या ITI कॉलेज आहे, महिलांसाठी विविध प्रकारचे क्लासेस आहेत, UPSC MPSC वाचणारे आहे, त्याचबरोबर पोलीस अकॅडमी, म्हणजे सांगतील आज इथले विद्यार्थी झडपोलीला शाळेत जात आहेत, 11वी-12वीसाठी झडपोलीला कॉलेजला जात आहेत, नीटसाठी झडपोलीला राहत आहेत. तर हे सांबरे साहेबांचं ही जिवंत काम आहे. तर त्या कामाचा सर्वसामान्य जनतेने विचार करावा. कुठेही पैशाचा पाऊस पडला तर अवश्य घ्या, तुमचेच आहेत ते, कुणी काय शेतात कामाला जात नाही आहे तर ते घ्या, पण धनुष्यबाणाचं बटन दाबा. हे मत आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांसाठी, हे मत प्रकाशदादांसाठी, हेच मत आमदार साहेबांसाठी, तुमचं हेच मत मान्य निलेश सांबरे साहेबांसाठी. ही सगळी लोक निवडणुकीनंतरही तुम्हाला भेटत असतात. त्याचबरोबर त्यांच्या घराचे दरवाजे हे सर्वसामान्यांसाठी उघडे असतात. ते लोक स्थानिक इथेच राहतात, अगदी हेमांगीताई रोज वाड्यालाच राहतात. सांबरे साहेबांचा प्रत्येक रविवारी जनता दरबार हा झडपोलीला भरत असतो. प्रकाश पाटील आणि आमदार साहेबांचा तर प्रचंड जीव आहे, भिवंडीपेक्षा मला वाटते वाड्यावर त्यांचा जीव जास्त दिसतोय मला. तर ते सगळे लोक तुमच्या सपोर्टसाठी नेहमीच आहेत. त्याच्यामुळं निवडणुकीला फक्त दरवाजे उघडे ठेवणाऱ्या लोकांकडे आपण बघू नये. आपण सर्वसामान्य सुशिक्षित मतदार आहात आणि मन आणि बुद्धी असलेले मतदार आहात, तर आपण धनुष्यबाणालाच मतदान दिलं पाहिजे. वाडा हा बाल किल्ला आहे शिवसेनेचा.
तर आपल्यालाही शिंदे साहेबांना तो तसाच ठेवलेला द्यायचा आहे, एवढंच याच प्रसंगी विनंती करते. आणि शिवसेनेचं बटन दाबून, धनुष्यबाणाचं बटन दाबून आपण सर्वप्रथम सगळ्यांना, अगदी हेमांगीताईंना, त्याचबरोबर 17च्या 17 उमेदवारांना चांगल्या मतांनी निवडून द्याल यात मला कुठेही शंका वाटत नाही. कारण आपला प्रतिसाद, आपला आशीर्वाद आपल्या 18च्या 18 उमेदवारांना अपेक्षित आहे आणि तो तुम्ही द्याल अशी अपेक्षा करते आणि मी थांबते. जय जिजाऊ.